आज सोमवार 29 जुलै. सर्वांना एक आठवड्यानंतर भेटत आहोत. खूप आनंद होतोय. आता संपत आलं आपलं. सर्वांना शुभेच्छा मनापासून आणि भविष्य काळात काहीतरी चांगला उपक्रम करूयात. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. बघता बघता आपला मागच्या आठवड्यात 78वा श्लोक म्हणजे अंतिम श्लोक म्हणूनही झाला, शिकूनही झाला. आणि त्यामुळे आपल्या लक्षात आले की यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम. जिथं साक्षात श्रीकृष्ण भगवान आहेत, योगेश्वर आहेत, आणि ज्या ठिकाणी पार्थ धनुर्धर पार्थ आहे त्या ठिकाणी श्री म्हणजे संपत्ती अर्थात गुणसंपत्ती, विजय आणि भूती म्हणजे कल्याण, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असू शकतात आणि ते शाश्वत. ध्रुवा नीतीही मतिर्मम, अशी माझी नीती किंवा माझे हे मत आहे. माझ्या मते अशी नीती आहे, असं ऐश्वर्य शाश्वत आपल्याला लाभेल किंवा लाभतं. म्हणून प्रत्येकानं आपण भगवंताची आराधना, चिंतन, मनन, स्मरण, नामस्मरण हे करत राहायला पाहिजे. आणि भगवंतांनी हे जे गायलेलं उपनिषद आहे ब्रह्मविद्यांतर्गत, या कर्मशास्त्र विषयीच्या श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील हा मोक्ष संन्यास योग आपला समाप्त झालेला होता. अर्जुनाने त्याच्या आधी म्हटलेलं होतं की स्थितोस्मी गतसंदेह. आता माझं संदेह गेलेला आहे. आपल्या पण मनातला बहुतेकांच्या संदेह गेला असेल आणि भगवंताच्या प्रश्नाला उत्तर देऊन अर्जुन लढायला तयार झालेला होता. ज्या कारणानं अर्जुनानं लढण्याचं नाकारलेलं होतं ते कारणच समोर नाहीसं झालेलं होतं. कारण त्याला सगळं ममत्व आलेलं होतं, मी पण आलेला होता आणि हे सगळं मी करतोय. पण संजयाला दिव्यदृष्टी मिळाल्यामुळं तो सगळं हे धृतराष्ट्रांना सांगत आहे. आणि अर्जुनाची सगळी जी स्वतःची अवस्था आहे ती आपल्या आता छान लक्षात आलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्ञानदेवांनी या श्लोकावर खूप सुंदर अशा ओव्या दिलेल्या आहेत. त्याचा थोडासा आढावा घेऊ आपण. ज्ञानेश्वरीत तर शिकणारच आहोत, पण या श्लोकाची सांगता थोडी त्याच्यामुळं आणि विनोबाजींचे जे काही विचार आहेत ते ऐकून आजचा दिवस आपण पूर्ण करूया. तर संजयानं सगळं भगवंतांनी सांगितलेलं ऐकलं आहे आणि ते पुन्हा सांगण्याचं काम. म्हणजे खरं तर जे आपण ऐकतो, जे श्रवण करतो ते इतकं असायला पाहिजे की त्याच्यामध्ये काही संशय उरतच नाही. जसं काल परवा उदाहरण ऐकलं मी की कल्याण स्वामी होते. कल्याण हा समर्थांचा अत्यंत लाडका शिष्य. आणि त्यांनी काय केलं हो, तर भगवंत म्हणजे स्वतः साक्षात समर्थ जेव्हा बोलत होते
तेव्हा सगळा दासबोध त्यांनी लिहून घेतलेला, जशी ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबांनी लिहिली. भगवंताच्या मुखातून सरसर सरसर सरणारी वाक्य, सगळे येणारे शब्द, सगळं ज्ञान हे ऐकणाऱ्याला जास्त प्रभावी करून जातं. आणि नुसतं न लिहिता ते डोक्यात ते ठेवतात, पूर्ण त्यांच्या कोरलंच जातं. म्हणून बघा, आपण ज्ञानेश्वरी लिहिण्याचा संकल्प केला. भगवद्गीता आता मी म्हणलं होतं की 7 दिवसात लिहा. उरलेले आता या चातुर्मासात हा प्रयोग करा की भगवद्गीता लिहायची. लिहिली म्हणजे काय होईल, बरोबर आपल्या मनावरती कोरली जाईल. तसं या संजयानं ते ऐकलंय सगळं, आणि ऐकत असताना त्याच्या मनावर ते कोरलं गेलं आणि ते सगळं पुन्हा त्यांनी धृतराष्ट्राला सांगितलं. आणि शेवटी कसं झालं की दिव्यदृष्टी त्याला मिळाली. धृतराष्ट्राने ती नाकारली की मला तो संहार बघवणार नाही. याचाच अर्थ धृतराष्ट्राला सुरुवातीलाच माहिती होतं की यात नक्की जय हा पांडवांचाच होणार आहे, आपल्या कौरवांचा होणार नाही. शेवटी पुन्हा तो मनात रावो म्हणे, अशी इथून सुरुवात केलेली की धृतराष्ट्राच्या मनस्थितीचं वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात, रावो म्हणे संजया परी, कैसी तुझी गा, कैसी तुझी गा, तेणे तू ते येथे व्यासे, बसिवले कासे या उद्देशे, अप्रसंगा माझी ऐसे, बोलसी काई, मग म्हणे सांगे प्रस्तुत, उदयले से जे उत्कळित, ते कोणासी बारे जैत, देईल शेखी. म्हणजे काय म्हणतात संजय, म्हणजे संजयाला काय म्हणतायत की अरे संजया, काय तुझी ही पद्धत आहे, अरे व्यासांनी तुला इथं माझ्याजवळ कुठल्या हेतूनं बसवलंय आणि तू हे भलतंच काय म्हणलं आहेस. आता असं सांग की जे युद्ध उपस्थित झालं आहे त्याला अखेर कोणाच्या, म्हणजे त्याचा अखेर, या युद्धाचा अखेर कोणाच्या विजयात होईल अशी त्याच्या मनामध्ये धास्ती आहे. आणि धृतराष्ट्राच्या मनाची घालमेल ही सगळी समजलेली आहे. म्हणून ज्ञानदेव काय सुंदर उत्तर देतात, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा. याच्यासाठी किती दृष्टांत द्यावेत त्यांनी. म्हणजे ह्या 2 गोष्टी अगदी एकत्रितच राहणाऱ्या आहेत. जिथं पार्थ आहे आणि जिथे श्रीकृष्ण आहे तिथं विजय हा ठरलेलाच आहे, कारण साक्षात विजयच त्या अर्जुनाचं नाव आहे. म्हणजे यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः अशी सुरुवात करून तत्र श्रीर विजयो भूती, त्या ठिकाणीच श्री मिळणार आहे, विजय मिळणार आहे आणि कल्याण होणार आहे. मग इतकं सगळं असताना पुन्हा धृतराष्ट्रानं विचारणं हा त्याचा किती वेडेपण आहे किंवा किती अज्ञान आहे. एवढं ऐकूनही त्याच्या मनावर काहीही परिणाम झाला नाही. तो सांगतोय सगळं, काय काय म्हणाला अर्जुन, काय म्हणाला संजय मधून मधून बोलतो. पण भगवंताचं आणि अर्जुनाचं नातं म्हणजेच विजयाचं नातं किती अतूट होतं, त्याच्यासाठी त्यांनी दिलेले दृष्टांत फार सुंदर आहेत. आपण ज्ञानेश्वरीत प्रत्यक्ष दृष्टांत म्हणणार आहोत, वाचणार आहोत. इथं फक्त त्याचा आशय घेऊया. तो असं म्हणतोय की राजा, तुला भविष्य जाणायचे का, तर ऐक. आता काय होईल, अजून तर युद्ध होणार आहे, मग भविष्य काय तुला होईल असं वाटतंय. तर जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत आपल्याला जगावंच लागणार आहे. आणि जीवन सुखकारक आणि दुःखकारक असो, कसंही असो, पण युद्धाचा निकाल हा तुला सुखकारक किंवा दुःखकारक कसाही असो तो ऐकावाच लागणार. समजा तुझ्या मनासारखं झालं तर सुखकारक होईल, तोही तू ऐकशील. सकाळीच कुठे बरं ते एक छान वाचलं मी की ही जी ओढ असते भगवंताची किंवा कुठल्याही सुखाची, एखाद्याच्या भेटीची, अगदी जवळच्या आपल्या मित्र म्हणा, मैत्रीण म्हणा, पती म्हणा, पत्नी म्हणा, जे काही प्रियकर प्रेयसी, भेटण्याची जी ओढ असती पहिली जी लागलेली भेटेपर्यंत, ती भेटल्यानंतर संपून जाते. मग उरतच नाही, ती ओढ उरतच नाही. तसं सुख आपण म्हणतो, ते सुख मिळालं की त्याची ओढ जमते. दुःख मात्र आपण उगाळत बसतो.
तर सुख आणि ह्याचं नातं कसं आहे श्रीकृष्णाचं आणि अर्जुनाचं, तर त्यांच्या ठिकाणी जय का बरं आहे, कसं आहे, त्याची फार सुंदर उदाहरणं दिली. चंद्र आणि चांदणं हे कधी विभक्त करता येतं का हो? नाही. म्हणजे चंद्राशिवाय चांदणं असतच नाही. जिथे शंभू महादेव असतील तिथे जगन्माता अंबिका असतेच. शिव आणि पार्वती सगळी त्यांचीच सतत जोडीच म्हटलेली असते. संत आणि विवेक, संत आहेत आणि त्यांच्या ठिकाणी विवेक नाही असं कधी होणार नाही. राजा म्हणलं की सैन्य असणारच. तसंच ज्याच्या ठिकाणी सौजन्य आहे त्याला अनेक मित्र आणि अनेक नाती असतात. म्हणून आपण काहींना जगमित्र हा शब्द वापरतो. तुसडी लोक असतील त्यांच्याजवळ कुणी जातं का, फिरकतं का हो तरी नाही. अग्नी म्हणलं की दाहकता आलीच. अग्नीनं कसं शांत राहावं, नाही. प्रत्येकाचा स्वभाव ठरलेला आहे. आणि जिथे दयाळू अंतःकरण आहे त्याच्याबद्दल धर्माचं आचरण होणारच. धर्म तिथे सुख आपोआप जातं. जिथे परिमळ आहे तिथे कापूर आहेच, किंवा परिमळ आहे तिथे फूल आहेच. आणि म्हणून तो सांगतोय की तू मला आता क्षमा कर. जिथं सुख तिथं परमात्मा पुरुषोत्तमाचा वास असतोच. वसंत ऋतूच्या आगमनाने वनश्री फुलून येते. आपण पाहिलं चैत्र वैशाख सुरू झाला होता की लगेच सगळी वसंतश्री फुलून आलेली होती. जिथे मधाचं मध आहे तिथे आस्वाद घेणारे भुंगे किंवा मधमाशा या थव्या थव्यानं गुंजारव करत असतात. सद्गुरू तर ज्ञानाची मूर्तीच असते. आणि जिथे शुद्ध ज्ञान तिथे आत्मदर्शन हे निश्चित ठरलेलं आहे. आणि आत्मदर्शनानं चिरंतन असं आपल्याला समाधान मिळतं. म्हणून राजा म्हणतायत, भाग्यानं अमाप संपत्ती मिळाली की तिथे विलास आलाच. मग ती संपवायची, उडवायची. चैनही आलीच. मग जिथं सुख आहे तिथे जीवनात उत्साह असतोच. जिथं सूर्य आहे तिथे प्रकाश असतोच. परमेश्वर प्राप्तीलाच खरा पुरुषार्थ मानला पाहिजे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मोक्ष हा अंतिम पुरुषार्थ आहे, श्रेष्ठ पुरुषार्थ आहे. आणि ज्याला परमेश्वर भेटला, परमेश्वराची प्राप्ती झाली, त्याला अन्य काही मिळवायचं उरतच नाही. म्हणजे ज्याला परमेश्वरानं जवळ केले तो खरा सनात. किती उदाहरणं परवा काल ऐकत होते मी की सगळ्या संतांना किती भगवंतांनी जवळ केलेलं आहे हो. तो जातोय तिथे प्रत्यक्ष. नरसिंह मेहता काय, सगळे अगदी आपले जे रोजचे माहिती असलेले संत तर आहेतच, पण त्या संतांच्या जवळ हा परमात्मा आपणहून जातोय. त्यांची दुःख, त्यांच्या अडचणी, त्यांची संकट सगळं दूर करतो. आणि जिथे श्रीकृष्ण भगवान आहे तिथेच लक्ष्मीचाही वास असतो. सगळ्या सिद्धी दासीप्रमाणे नमून असतात. म्हणून तो धृतराष्ट्राला सांगतोय की भगवान श्रीकृष्ण म्हणजे साक्षात विजय स्वरूप आहेत. आणि अर्जुनाचं नाव विजयच होतं. म्हणजेच की यत्र योगेश्वर तत्र श्रीर विजयो भूती, हे पुन्हा पुन्हा मुद्दाम सांगितलेलं. मग हा विजय दुसरीकडं कुणाला कसा जाईल हे करायला. जसं पूर्वीच्या काळी स्वयंवरामध्ये हजारो राजे यायचे. अगदी रामाच्या वेळेलाही पाहिलं तर. पण ती माळ जी आहे, स्वयंवराची माळ, ती वधू कुणाच्या गळ्यामध्ये घालते? अर्थातच जो धर्माने वागणार आहे, जो चांगला आहे, जो उत्साही आहे, सद्गुण संपन्न आहे, त्याच्याच गळ्यामध्ये. तसं बाकी कुठं हे श्रेष्ठत्व किंवा हा विजय दुसरीकडं कसा कुठे जाईल एवढं तू मला सांग, असं त्यांनी म्हटलेलं आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी व्यवहारातल्या सुद्धा, की दिव्याची ज्योत आणि दिव्याचा प्रकाश हे सगळं एकत्रितच असतं. परमेश्वराच्या अस्तित्वानंच सगळं वाहतंय. नद्या वाहत आहेत, पक्षी गात आहेत, सगळा किलबिलाट म्हणजे जणू काही वेदांच्या ऋचा म्हटलं जातं. त्यामुळं जिथे भगवान तिथे लक्ष्मी, तिथे वैकुंठ असं समज. आणि वैकुंठ आहे तिथं सगळं वैभव, कशाचीच कमतरता नाही, सगळं त्याला मिळते. आता त्या
कर्दम ऋषींनी सुद्धा देवहूतीला सगळं ऐश्वर देण्यासाठी म्हणजे चांगल्या ह्याचं म्हणून सगळं निर्माण केलं आजच ते ऐकत होते मी. तर जिथे तुम्ही प्रसन्नता आहे, धर्मानुसार आचरण आहे, तिथं आपोआप सुखही लोळण घेत येतात. भगवंत सगळं तिथे प्राप्त करून देत असतो. म्हणूनच जिथं परीस चालत नाही पण सुवर्णच चालतं. या जगाच्या व्यवहारात नुसता जर परीस असता तर काही उपयोग झाला नसता. सुवर्ण आहे म्हणून लोक त्याच्या मागे लागतात किंवा ते मिळवण्याचा प्रयत्न करतात. आता प्रकाश आणि दिवा हे प्रभा म्हणतात त्याला, हे दोन्ही जोडूनच असतं. ज्या वेळेला सुरुवात तुम्हाला आठवत असेल आपण केलेली होती की आता युद्ध अटळ का झालं हो. 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास का यांच्यावर लादला गेला. कारण अविचार, अनीती, अधर्म हे सगळं त्या दुर्योधनाकडे साठून भरलेलं होतं. आल्या आल्या जो शब्द दिलेला होता की तुम्ही एवढं जर केलं तर तुम्हाला राज्य परत मिळेल. म्हणजेच काम काय होतं दुर्योधनाचं, हे जेव्हा एवढे कष्टाने आलेले आहेत, 12 वर्षाचा वनवास कल्पना करा, आणि 1 वर्ष अज्ञातवास तर दिव्यातनं काढायचा होता. जर तो सत्सद विवेकी असता तर तो म्हणला असता माझे बंधू आलेत, 12 वर्ष मला हे सगळं भोगायला मिळाले, आता हे तुम्हाला राज्य घेऊन टाका. नाही दिलं. शेवटी कृष्ण शिष्टाई करण्यासाठी गेलेले आहेत. धर्मानीच पाठवलेलं आहे, युधिष्ठिरांनीच पाठवले की आता तुम्ही त्याला सांगायला जा. आणि एवढा प्रेमाने तो सांगायला गेल्यानंतर दुर्योधन काय म्हणतो, काहीही देणार नाही. अरे श्रीकृष्ण म्हणतो काही नको देऊस, अर्ध तर देशील. सगळं राज्य नकोच देऊस, अर्ध तुला ठेव, अर्ध त्यांना दे. मुळीच नाही. बरं तेही जाऊ देत, 5 जणांना 5 गावं तर देशील. नाही म्हणतो, काही देणार नाही. सुईच्या अग्रावर मावेल एवढी सुद्धा मी जमीन देणार नाही. इतका हव्यास आहे बघा. आपण आता घराघरातून सुद्धा बघतो, आई वडिलांची इस्टेट आपण काहीही नाही कमवलं पण ती प्रत्येकाला हवी आहे. किंवा मुलगा असेल तर तो म्हणतो ही माझीच इस्टेट आहे. आता कोर्टाने, कायद्याने, न्यायाने सगळं मुलींना पण द्यायला म्हणून सांगितलेलं आहे. पण त्यानुसार आपणहून ते जर घेतलं सगळ्यांनी वाटून तर हरकत आहे का, नाही. पण असं गिळंकृत करायला बसले. आणि मुलं नसतील तर शेजारी पाजारी बाकीचे नातेवाईक सगळे ठपलेले. असं फुकटचं घेऊन ते टिकतं का आपल्याला मानवतं का तरी नाही. आपल्या कष्टाने आपण जे केलं आहे ते मिळतं. पण दुर्योधनानं मुळीच ऐकलेलं नाही. आणि शेवटी जेव्हा पुन्हा आता अगदी युद्ध सुरू होणार आहे, करायचं आहे ठरलं, तर मग शेवटी भगवंताला काहीतरी मागायला तर जावं म्हणून अर्जुन आणि दुर्योधन दोघंही गेलेले आहेत. पण अर्जुन आपला पायाशी बसतो, कारण त्याला त्याचे चरणच महत्त्वाचे आहेत. आणि दुर्योधनाला वाटतं मी आधी आलो आहे, मी त्याच्या डोक्याशी बसणार, म्हणून मस्तकाजवळ बसलाय, हा चरणाजवळ बसलाय. आता खोटंच, आता भगवंत तर सगळं जाणतच असतात, पण डोळे मिटून पडलेले आहेत. मग डोळे उघडल्या पहिलं कोण दिसलं, समोरचा माणूस दिसतो, जो चरणाजवळ आहे तो दिसला. अरे म्हणे पार्था कधी आलास. आलो म्हणे, तुमचं ध्यान लागलं होतं तेव्हा आलो. इकडून बोलतायत दुर्योधन, अहो तुम्ही आधी त्याच्याकडं काय बघताय, मी पहिला आलेलो आहे. बरं बाबा तुलाही नमस्कार, काय हवं आहे. तर म्हणे पहिलं मी मागणार. ठीक आहे, तुम्हाला काय हवे मागा. माझी सेना पूर्ण नारायणी सेना म्हणलेलं आहे. नारायणाची सेना एका बाजूला असेल आणि मी फक्त एका बाजूला असेल. पण मी जिथं असेल ना तिथं न धरी शस्त्र करी, मी माझ्या हातात शस्त्र धरणार नाही. मग बघा, मला माझ्या सामर्थ्याचा, माझ्या कर्तृत्वाचा अभिमान, मीपणा असल्यामुळं अर्थातच दुर्योधन म्हणतो पहिलं मी मागणार आहे, तो मी आहे त्याच्याकडे. ठीक आहे, भगवंत म्हणतात बघ बाबा तुला काय पाहिजे ते माग.
आता अर्थातच अर्जुनाला माहिती होतं की हा काय मागणार आणि आपण काय मागायचं. तो म्हणतो तुमची नारायणी सेना मला द्या, कारण तुम्हाला घेऊन काय उपयोग आहे, तुम्ही शस्त्र धरणार नाही, काही नाही, मला नको तुम्ही. अर्जुनाच्या मनासारखं झालं आणि अर्जुन म्हणतो भगवंता तुम्हीच मला हवे आहात, मला बाकी काही नसलं तर चालेल, तुझं फक्त सान्निध्य, तुझं सगळं अस्तित्व, तुझा वरदहस्त मला मिळणार आहे, असं म्हणून दोघं निघून गेले. आणि ते युद्ध सुरू झालं. पहिल्या अध्यायातच आपण पाहिलं की त्याला तो इतका विषण्ण झालेला आहे, विषाद आलेला आहे. आणि सगळं पाहिल्यानंतर अर्जुन त्या ठिकाणी त्यानं शस्त्र खाली ठेवलं की नको, मला हा संवार नको, कारण त्याचा विवेक जागा होता. हो, त्याला हे नकोच होतं. सत्यासाठी धर्मासाठी जगणारे हे 5 पांडव, त्यामुळं त्यांना बाकी काहीच नको होतं. पण दुर्योधनाला ते युद्ध करून म्हणजे किती त्याला मीपणा होता की हे युद्ध मीच जिंकणार आणि उरलेलं पुन्हा आयुष्य मीच राज्य करणार. पण हा जो शेवटचा श्लोक आहे की यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम, हा शेवटचा श्लोक हा पहिल्यांदाच अध्यारूत होता. जेव्हा तो बोलवायला आला ना, म्हणायला आला ना, मागायला आला ना, तेव्हाच ते उत्तर मिळालेलं होतं. खरं म्हणजे असं मला तरी वाटतं की सुरुवात आणि शेवट ही अशीच ह्या गीतेची झाली असणार. आणि जिथे भगवंत आहेत तिथेच तो विजय आहे. म्हणून बघा, घराघरातून सुद्धा असं सगळं ऐश्वर दाखवण्यासाठी असतं, शोसाठी असतं. आता इथे आम्ही सगळीकडे फिरतोय, तुमच्यापैकी पण खूप जण देशादेशांमध्ये गेलेले असाल. प्रत्येक ठिकाणी एवढे सुंदर म्युझियम्स आहेत. अहो, आपल्या प्रत्येकाचं घरसुद्धा म्युझियम होईल बरं का. पण आपल्याला प्रत्येकाच्या घरात काय हवं असतं? छोटंसं का होईना देवघर हवं असतं. नाही जास्त देव, समजा आपल्याकडं विभागणी झालेली असती, मोठ्यांकडे देव गेलेले असतात, पण छोट्याकडे, लहानाकडे, 2 नंबरच्याकडे काहीतरी जे असेल, निदान आपण एखादी मूर्ती तरी आणतो, नाहीतर एखादा फोटो तरी ठेवतो. पण देवघर हे जेवढे इथले भारतीय आहेत सगळे आवर्जून आम्हाला बोलावत आहेत. प्रत्येकाच्या घरात ते देवघर त्यांनी मुद्दामहून सजवले म्हणा किंवा जतन केलेलं आहे, ठेवलेलं आहे. आणि बाकीच्यांच्या घरांमध्ये कधी आपल्याला जायचा प्रश्नच येत. पण ही जी मोठाली गावं आहेत, शहरं आहेत, सगळीकडे मोठमोठ्या सगळं जिथल्या तिथं स्वच्छता, चकचकीत, टापटीप, सगळं प्रशस्त, इतकं सुंदर असतं की असं वाटतं अशी स्वच्छता आपणही ठेवायला पाहिजे आपल्या घराघरातून, आपल्या सगळ्या मोठमोठ्या स्थळांच्या ठिकाणी. आणि भारतातही आता मोदीजींनी सगळे प्रयोग सुरू केले की काशीचं छान झालं, अयोध्येचं छान झालं, सौराष्ट्र सोमनाथाचं मंदिर सुंदर झालं, सगळं व्यवस्थित, सगळी योजना खूप छान झालेली आहे. अशी खूप मंदिरं आहेत. आपण विवेकानंदांचं स्मारक बघतो, कन्याकुमारी बघतो, रामेश्वर आहे. काही ठिकाणी आपला कुठेतरी कमतरता होते. आता इथे सुद्धा आपल्या म्हणजे जे कोणी असे असतात, सगळीकडे ही माणसांची एक प्रवृत्ती पसरलेलीच आहे. आता परवाही आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो, बर्लिनला गेलो, 3 ठिकाणी जाऊन आलो, प्रागला जाऊन आलो, पोलंडला जाऊन आलो. तिकडचे सगळे किल्ले रे, हे रे, एवढे सुंदर, एवढं छान ठेवलेलं आहे. पण कुठल्याही याच्या ठिकाणी गेल्यानंतर असं मनाला प्रसन्नता, म्हणजे मनातून जी एक आपली शांती, प्रसन्नता ना, ती कुठंतरी मनात रुखरुख वाटते. की आपल्या इथे एखाद्या मंदिरात गेलो की त्या मंदिरातल्या मूर्तीकडं आपल्याला इतकं बघत बसं वाटतं, इतकं प्रसन्न वाटतं. तो भाग आपल्याला एवढा म्हणजे जाणवतं की असं काहीतरी त्रुटी आहे, काहीतरी कमतरता आहे. आणि तशीच कमतरता या धृतराष्ट्राकडं होती. म्हणून हा 18व्या अध्यायाचा समारोप करताना भगवंत सांगतायत, जे हे श्रवणे पाढे अर्थे गीता नेदी मोक्षा अरवते. म्हणजे परमार्थ हा मोक्षासाठीच करायचा असतो. केवळ गीताच मोक्ष देऊ शकते. आणि ती कशी देऊ शकते? आता कालच्या बघा, इथे जी ऑलिम्पिक चाललेले आहेत पॅरिसला, आणि तिथली आपली जी कन्या आलेली आहे, विजयी झाली, कांस्य पदक मिळालं, तिला प्रश्न विचारला की तू का बरं
तुझ्या यशाचं रहस्य काय? तिने सांगितलं, मी भगवद्गीता वाचते. माझा भगवद्गीतेवर विश्वास आहे, श्रद्धा आहे. तुम्ही ऐकलं असेल. मला खूप आनंद झाला काल ते पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर, की शेवटी तुम्हाला कुठलाही ग्रंथ, काहीही बाकी नाही करायला मिळालं तर चालेल, फक्त ही भगवद्गीता आपण आचरणात आणूया. 18 अध्याय वाचले, रोज आपण त्याचं काही ना काहीतरी चिंतन करतो. पण शेवटी कुठंतरी आपल्याला असं वाटतं ना, की माझ्यात काहीतरी कमतरता आहे. अजूनही जाणवतं, मला तर खूप जाणवतं, की हे शिकवलं, समजावून दिलं, पण कधीकधी आपल्यामध्ये अजूनही काही त्रुटी राहतात. कामं आता संपत आलीत, फारशा वासना, इच्छा राहत नाहीत आपल्याला. पण तरीसुद्धा छोट्या छोट्या काहीतरी इच्छा राहतात आणि माणूस म्हणतो, एवढं माझं व्हायला पाहिजे होतं. त्यांचा सगळ्यांचा आता समारोप करायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे क्रोधावर विजय मिळवला पाहिजे. तो कुठल्याही बाबतीत आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या शब्दातून. परवा कोणीतरी सांगितलं, की बाकी काही नका करू, फक्त आपल्या मुखातून एकही अपशब्द जाता कामा नये. कुणाशी वाईट बोललं नाही पाहिजे, कुणाला दुखवलं नाही पाहिजे. एवढं जरी केलं ना, तरी आपण गीता काहीतरी शिकलो आणि जे आहे त्यात समाधान, संतुष्ट. आता उरलेलं आयुष्यात काही नाही, फक्त भगवंताचं स्मरण, भगवंताचं. आणि हे गीताशास्त्र हे उपदेश करण्याची गोष्टच नाही आहे. चर्चा तर मुळीच नको. अहो, किती लोक त्याच्यावर उलटी सुलटी चर्चा, ज्याला काही त्यातला गंध नाही ना, असे प्रत्येक ग्रंथावर बोलत राहतात, इतकी चर्चा करत राहतात. किती काही करण्याची, अवास्तव चर्चा करण्याची गरजच नाही. कारण आपण सगळं संचित घेऊन आलो आहे, प्रारब्ध घेऊन आलेलो आहे, प्रारब्ध आहे आपलं. आणि हा परमार्थाचा प्रवास हा एकट्यानं करायचा आहे. इथं बरोबर कोणीही येणार नाही. चला आपण बरोबरीनं हे करू, असं होत नाही. म्हणून 6व्या अध्यायात ज्ञानदेव म्हणतायत, तव हसोनी श्रीकृष्ण म्हणे, तुझे नवल नाहे बोलणे, कवणासी काय दिजेल कवणे, अद्वैती ये. अरे कोण कुणाला काय देणार आहे इथे? अद्वैत एकदा साधलं की आता हे आहे रिटर्न गिफ्ट ट्रेन, आमकी गिफ्ट रे, ते सगळं द्वैत आहे. एकदा अद्वैत साधलं की कोणी कुणाला काय द्यायचे रे. आणि शास्त्राचरण हे अवघड जरी असलं तरी केवळ कल्याण आपल्याला या भगवद्गीता शास्त्रामुळं किंवा भगवद्गीतेच्या उपदेशामुळं आपल्याला सुद्धा केवळ कल्याण आणि केवळ परमसुखच हे मिळणार आहे. परमेश्वराच्या ठिकाणी आपलं चित्त गुंतवून ठेवणं हे जरुरीचं आहे. एकमेव गुरु म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे, भगवंत आहे आणि तोच सर्वात श्रेष्ठ आहे, असा विचार हा अर्जुनानं केलेला आहे. आणि त्यामुळं अर्जुनाचं कल्याण झालं. मध्ये एकदा मी म्हटलं होतं तसं कोणीतरी हे वाक्य बोलले, की किती दिवस तुम्ही अर्जुन होणार, आता आपण श्रीकृष्ण व्हायचे. म्हणजे श्रीकृष्णाची योग्यता नाही आलेली अजून आपल्याला, पण त्याच्यासारखं होण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जिथे कुठे कमतरता असेल, जिथे कुठे त्रुटी असेल, जिथे कुठे वाईट वागत असतील, तसं त्या ठिकाणी आपण त्यांना थोडंसं आपल्याला जेवढं समजले, आपल्याला जे उमजले, आपण जे काही आचरणात आणतो तेवढं सांगण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे आपल्याला यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः याचा चांगला हे येईल, अनुभव येईल. विनोबांनीसुद्धा खूप सांगितलेलं होतं. काही काही गोष्टी आपण पाहिलेल्या पण आहेत, की जर ज्याच्या घरी जायचं आहे तो सारखा घर जप करील आणि जप करत करत जर झाडाखालीच बसला तर त्याला घर दूरच राहील. आणि घराची तर लोकांना फारच आता क्रेज झालेली आहे. हे घर घ्या, ते घर घ्या, ते घर घ्या. तर या घरात न रमता, म्हणजे घरात असूनही अलिप्त राहणं, हे आपल्याला पद्मपत्रम इवांबसा ही ओळ आहे ना, ही मला नेहमी आठवते 5व्या अध्यायातला, की तसं आपण राहता आलं पाहिजे. लोक म्हणतात, काय हो हल्ली बघायलाच चांगलं नाही हो, शेजार चांगला नाही, आपल्या गावात कोणी आदर्शच नाही. सध्या आता फक्त सगळे राजकारणी, सगळे
काय म्हणू आपण, स्वार्थाने बरबटलेलं नाही. आपण कसं राहायचं हे आपण ठरवायचे. कमळासारखं आपण राहण्याचा प्रयत्न करायचा. पद्मपत्रम इवांभसा, ते पाण्यामध्ये असून चिखलामध्ये असून स्वतःला त्याचा लवलेशही लावून घेत नाही. हे करणं तसं अवघड आहे, पण आपण तसंच करायला पाहिजे. आणि म्हणून या कुटुंबातून हळूहळू हळूहळू मन अलिप्त करायचं, कमी करायचं, त्याच्यात जास्त न गुंता अजपाजप प्रत्येक श्वासाबरोबर अर्जुनासारखा आपल्याला जप करता आला पाहिजे. प्रत्येक श्वासाबरोबर इतकंही आपल्याला शक्य नाही, पण जेवढं होईल तेवढं आपण करत राहूया. गीतेचा रोज एक श्लोक घ्या, रोज एक श्लोक घेऊयात. एका श्लोकाचं ज्यांचं पाठ झालेली आहे त्यांचं तर अभिनंदन आहेच. आपल्यापैकी बरेच जणांनी ते केलेलं आहे. अजून काही जण करतायत. 12 अध्याय झाले, आता 18 करणार आहोत. तर या सगळ्यांना शुभेच्छा देऊया. आणि आता उद्यापासून काय करायचं हे थोडंसं आपण ठरवूया. म्हणजे एक वेगवेगळे उपक्रम आहेत. आधी प्रार्थना म्हणून घेते. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. मला फक्त शंकराचार्यांचे 2 पुन्हा श्लोकांची आठवण होती. गेयं गीता नाम सहस्रम ध्येयं श्रीपतिरूपमजस्रं देयन सज्जन संगे चित्तं नेयं सज्जन संगे चित्तं देयं दीनजनाय च वित्तं. भज गोविंदं भज गोविंदं गोविंदं भज मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति डुक्रुय करणे. भगवद्गीता किंचिदधीता गंगाजललवकणिका पीता सकृदपि यस्य मुरारिसमर्चा तस्य यमः किं कुरुते चर्चा. तस्य यमः किं कुरुते चर्चा. भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं गोविंदं भज मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति नहि नहि रक्षति डुक्रुय करणे. भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं. जय तू श्री कृष्ण.